श्रीमंत बनवणारा प्रभावी मंत्र. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, देवी लक्ष्मी ही धनसंपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. आपल्या जीवनात आर्थिक स्थिरता, भरभराट आणि सुखशांतीसाठी देवी लक्ष्मीची कृपा आवश्यक आहे. असं मानलं जातं की योग्य विधीने जपलेले लक्ष्मी मंत्र मनशांती देण्यासोबतच धनसंपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव करतो. आणि आज आपण जाणून घेणार आहोत देवी लक्ष्मीचा असा खास मंत्र जो तुम्हाला आर्थिक उन्नतीसाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी मार्गदर्शक नक्कीच ठरेल. चला तर मग जाणून घेऊया श्रीमंत करणारे देवी महालक्ष्मीचे मंत्र. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि श्रीलक्ष्मी म्हणजेच जगत आणि जगत म्हणजेच लक्ष्मी. लक्ष्मी संपूर्ण विश्वाची प्रेरक, तारक, मारक शक्ती आहे. या जगात धनाशिवाय कोणाचे पाऊलही उचलत नाही. धन बाजूला काढलं तर जीवन निरर्थक होऊन जाईल. राजा, महाराजा, साधू, संन्यासी, सबल, निर्बल, महाविद्वान, मूर्ख या सर्वांनाच धन आवश्यक आहे. धन हे जीवन आणि निर्धन हे स्मरण हे त्रिकालबाधित सत्य आहे. दारिद्र्यामुळे सर्वच गोष्टीचा अभाव जाणवतो. अडीअडचणी, आजार, क्लेश, असंतोष, अशांतता, उदासीनता, निरुत्साह, अवकाळ, शोक, संताप, निष्ठुरता, प्रेम, शून्यता, मनाची शुद्धता, क्षुद्रता, तुष्टेपणा, अप्रसन्नता, धुसफूस, कुरबूर, अबोला, संशय, कपट, विश्वासघात, भांडण, तंटे, दोषारोपण, मारहाण, रडारड, शिव्याशी, फसवणूक इत्यादी अमंगल आणि निंद्य प्रकार सर्वत्र दिसून येतात. ते दारिद्र्यामुळे मनुष्यातील सद्गुण नाहीसे होतात. नीतिमत्ता लोप पावते, माणुसकी नष्ट होते, महत्वाकांक्षा, कर्तबगारी लय पावते. शेवटी घोर अतपात होतो. बेकारीमुळे, दारिद्र्यामुळे आत्महत्या केल्याचे कितीतरी उदाहरण वर्तमानपत्रात वाचायला मिळत असतात. दारिद्र्यामुळे, उपासमारीमुळे, बेकारीमुळे नाहक विहिरीत, नद्यामध्ये बुडून मरण्यापेक्षा, ट्रेनखाली उड्या घेण्यापेक्षा, गळफात लागून मरण्यापेक्षा, स्वतःला जाळून घेण्यापेक्षा जिद्दीने, नेताने धनप्राप्तीसाठी प्रयत्न करणं अधिक श्रेयस्कर होत असंच सांगितलं जातं. जोडू निया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी हा श्रीसंत तुकाराम महाराज यांचा सल्ला नेहमी लक्षात ठेवावा. धर्माचरणाचे अर्थ म्हणजेच पैसा मिळवावा. धामाचा पैसा नेहमी म्हणजेच घामाचा पैसा नेहमी उत्कर्षाव्रत नेणारा असतो, सुख समाधान देणारा असतो. आपला स्वधर्म तनामनाने काळजीपूर्वक आचरावा. त्यातूनच धनाची प्राप्ती होते. कारण लक्ष्मी चंचल आहे. शीलवंतांकडेच राहणं तिला आवडतं. समुद्रमंथनात ज्यावेळी ती उत्पन्न झाली तेव्हा सर्व देवदेवदारो तिची अभिलाषा बाळगून होते. पण न मागे त्याची रमा होत असी या तत्वाप्रमाणेच देवी लक्ष्मी ही भगवान श्री हरिविष्णूंची पत्नी झाली आणि त्यांच्या पायाशी बसून राहिली. आपल्याकडे सुद्धा देवी लक्ष्मी यावी आणि ती टिकून राहावी यासाठी 10 प्रभावी महामंत्र या पुस्तकातून घेतलेला हा सोपा अनुभूत उपाय बघूया. लक्ष्मी प्राप्तीसाठी दिव्य मंत्र राज पुढील प्रमाणे ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः हा एक असा मंत्र आहे जो दिव्य शक्तिमान मानला जायला. हा मंत्र दररोज सकाळ संध्याकाळ जप करावा. सूचीभूत होऊन श्रद्धायुक्त अंतकरणाने या मंत्राचा सतत स्मरण करावा. देवघरात भगवती देवी लक्ष्मीची प्रतिमा स्थापित करावी. सकाळच्या वेळी स्नानाधिक कृत्य झाल्यानंतर लक्ष्मीची यथाशक्ती पूजा करावी. कामना प्राप्तीची उल्लेख करून लक्ष्मीची प्रार्थना करावी. नंतर लयबद्ध आवाजात, शुद्ध स्वच्छ आवाजात हा मंत्र जाप करावा. मंत्र परत एकदा ऐका. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः कमीत कमी 108 वेळा तरी या मंत्राचा जप व्हायला हवा. अधिक झाल्यास उत्तमच. या मंत्राने देवी लक्ष्मीची कृपा होते. मनोरथ पूर्ण होतात. श्रीमंती येते. सुख शांती लाभते. आरोग्य लाभते. आरोग्य सुधारतही जीवन मंगल्य परिपूर्ण होतं असं सांगितलं जातं. कारण देवी लक्ष्मी ही धनसंपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. तिच्या कृपेने जीवनात आर्थिक स्थैर्य व आणि सुखशांती तर येतेच. अनेक भक्त देवी लक्ष्मीच्या पूजेद्वारे तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतात. परंतु एका विशेष मंत्राचा जाप केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर अधिक प्रसन्न होऊ शकेल. तुमच्या आयुष्यात धनसंपत्तीची वर्षावही करेल. याही व्यतिरिक्त आणखी महत्त्वाचा मंत्र पुढील प्रमाणे ओम ह्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाल प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा नियमित जप केल्याने देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होते. हा मंत्र सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, ज्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात समृद्धी येते. हा मंत्र केवळ धनप्राप्तीसाठीच नव्हे तर कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी टिकून ठेवण्यासाठी उपयुक्त मानला गेला आहे. मात्र हे मंत्र जप कसे करावे? मंत्र जपासाठी शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी वेळ अत्यंत शुभ मानली जाते. मंत्र जप करण्यापूर्वी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी.
देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून मंत्र जाप केल्याने उत्तम फलदायी ठरू शकतं. कमळाच्या माळेने म्हणजेच कमळ गठ्ठ्याच्या माळेने तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. किमान 108 वेळा मंत्र जप करणं अत्यंत प्रभावी ठरू शकतं. हा मंत्र जपाचे फायदे काय तर घरात आर्थिक समृद्धी येते, व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते, मानसिक शांती मिळते आणि अडथळे दूर होतात. जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. तर मंडळी, हे देवी लक्ष्मीचे मंत्र जप केल्याने तुमच्या जीवनातही आर्थिक भरभराट आणि समृद्धी येऊ शकेल. श्रद्धा आणि निष्ठेने जप केलेले हे मंत्र देवी लक्ष्मीच्या कृपा नक्कीच मिळवून देतात असं सांगितलं जातं. यामुळे तसं तुमचं घर धनधान्याने भरलेलं राहील आणि सुखशांतीचा वर्षावही होईल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच शुभेच्छा. तुम्ही श्रीमंतीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी पैकी कोणत्या मंत्राचा जप करता कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावार संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इझी लाईफ सोल्युशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच आमच्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर पोहोचून जातील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराजांनो.